देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळातच अयोध्या नगरीमध्ये दाखल होणार आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सज्ज झालेली आहे। आपण पाहतोय पंतप्रधान मोदी ज्या मार्गावरून जाणार तो संपूर्ण मार्ग अशा पद्धतीने फुलांनी सजवण्यात आलेला आहे। भगवे झेंडे पाहायला मिळत आहेत, त्यातच भाजपचे देखील झेंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या फुलांनी वेगवेगळ्या डिझाईन्स ज्या आहेत त्या तयार करण्यात आलेल्या आहेत। संपूर्ण रस्ता गेल्या 2 दिवसांपासून स्वच्छ करण्याचं काम सुरू होतं। अनेक ठिकाणी आपण पाहतोय कमानी ज्या आहेत त्या देखील या उभा करण्यात आलेल्या आहेत आणि येणारा मार्ग आणि जाणारा मार्ग जो आहे मोदींचा त्या मार्गावर अशा पद्धतीने ही सगळी तयारी पाहायला मिळते। बॅरिकेटिंग 2 प्रकारचं केलेलं आहे, पहिला लोखंडी बॅरिकेटिंग आहे, नंतर लाकडी आहे। त्याच्या पलीकडेच फक्त पर्यटक असतील, भाविक असतील, नागरिक असतील हे थांबू शकतात आणि समोर आपण देखील पाहतोय फुलांनी सजवलेला आहे हा सगळा परिसर आणि त्या ठिकाणी गणपती देखील तयार करण्यात आलेला आहे, गणेश मूर्ती तयार करण्यात आलेली आहे। अशा पद्धतीनं संपूर्ण अयोध्या नगरी जी आहे ती पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे। आज नेमकं विकास कामांची उद्घाटनं झाल्यानंतर पंतप्रधान मोदी भाषणामधून नेमकं काय बोलणार याकडे देशाचं लक्ष असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमार सह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।